मुलांनो, आज आपण सराव संच 1.5 पाहूया. पहिले उदाहरण, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. आता आपल्याला पहिल्या ओळीमध्ये आपल्याला काय सांगितले पहा, दोन संख्यांमधील फरक. याचा अर्थ आपल्याकडे दोन संख्या हव्यात. एक संख्या मग त्यापैकी मोठी असेल आणि एक लहान असेल. म्हणून आपण मोठ्या संख्येसाठी x अक्षर मांडणार आहोत आणि लहान संख्येसाठी y हे चल वापरणार आहोत. आता पहिली अट काय दिली आहे की दोन संख्येतील फरक म्हणजे त्यांच्यातली वजाबाकी किती आहे 3. म्हणून आपण पहिलं समीकरण लिहिणार आहोत x वजा y बरोबर 3. आता पुढे अट काय दिली पहा, मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या काय घेतली आपण x, त्याची तिप्पट म्हणजे त्याला 3 ने गुणणार आहोत, ते येईल 3x. व लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या काय आहे y, मग त्याला आपण 2 ने गुणणार आहोत म्हणून 2y. आता आपल्याला अट काय दिली पहा दुसरी, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, म्हणून आपण लिहिणार आहोत 3x अधिक 2y बरोबर 19. समीकरण 1 आणि 2 चे निरीक्षण करून पहा. समीकरण 1 आणि 2 चे निरीक्षण केले आपल्याला असे दिसते की या ठिकाणी समीकरण 2 मध्ये y चा सहगुणक 2 आहे आणि जर आपण y च्या सहगुणकांचे निरसन करूया तर आपल्याला पहिल्या समीकरणाला 2 ने गुणावं लागेल. म्हणून आपण समीकरण 1 ला 2 ने गुणू. म्हणून 2 कंसात x वजा y बरोबर 3, 2 ने गुणूया 2x वजा 2y बरोबर 6, समीकरण क्रमांक 3. आता आपण समीकरण 2 आणि 3 चे निरीक्षण करू. y चे सहगुणक समान झाले, चिन्ह मात्र अधिक आणि वजा आहे, म्हणून आपण समीकरण 2 व 3 ची बेरीज करणार आहोत. म्हणून 3x अधिक 2y बरोबर 19 अधिक 2x वजा 2y बरोबर 6, म्हणून बेरीज झाली 5x, 2 वजा 2 लोप होईल, 19 अधिक 6 25, म्हणून x बरोबर 25 भागिले 5, म्हणून x बरोबर 5. आता x बरोबर 5 ही किंमत आता आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1, x वजा y बरोबर 3, म्हणून x ची किंमत आलेली आहे 5 वजा y बरोबर 3, म्हणून 5 अधिक 3 चं पक्षांतर वजा 3 वजा y चं पक्षांतर y, म्हणून y बरोबर 2. म्हणून आपल्याला संख्या मिळालेल्या आहेत 5 व 2.